इचलकरंजी जवळच्या कबनूर चौकात झळकलेल्या फलकांमुळे पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे. महानगरपालिकेची रणधुमाळी संपल्यानंतर सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवरच कबनूर चौकात थेट राजकीय नेत्यांना डिवचणारे फलक लागलेत. फलकावर कबनूर कोरोची मतदारसंघातून उमेदवारी कुणाला, गुन्हेगारांना की गुन्हेगारी कुटुंबियांना, बोगस दाखले काढणाऱ्यांना की सर्वसामान्य नागरिकांना असा आशय असून विद्यमान आमदार, माजी आमदार आणि गावचे नेते गुंडगिरी संपवणार काय असा सवाल देखील फलकाच्या माध्यमातून विचारण्यात आलाय. सध्या हे फलक चर्चेचा विषय ठरत असून निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचा मजकूर सार्वजनिक ठिकाणी झळकल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अनेकांनी या फलकाद्वारे समाजातील असंतोष आणि जनतेची भावना व्यक्त झाल्याचं मत मांडलंय, तर काहींनी अशा प्रकारचे फलक समाजात तेढ निर्माण करू शकतात अशी चिंता व्यक्त केली आहे. या फलकावर कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेचं नाव नसल्यानं हे फलक लावले कुणी याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू असताना अशा स्वरूपाचे फलक लावल्यानं निवडणूक अधिकारी आणि प्रशासन काय भूमिका घेत आहे, फलक हटवण्याची कारवाई होते का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.